लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. मानेला चक्कर आल्यामुळे तिला रूममध्ये आराम करायला सांगितलेलं असतं, पण ती काहीच खात पित नसते. त्यामुळे सगळ्यांनाच काळजी लागलेली असते. विक्रमही येऊन पोहे येऊन देतात. खरं ती मानेनी काही खात नाहीत. नको आहे मला हे पोहे म्हणून ती नाकारते. तेवढ्यात आता काव्या तिथे येते. तिच्या हातामध्ये सुपाची वाटी असते. ती सूप खूप आग्रहाने मानिनीला देत असते, पण मानिनी काही पित नाही. तेव्हा काव्या मनाशी विचार करते, काव्या आता तुला नंदिनी बनूनच यांची काळजी करावी लागणार आहे. म्हणून एकदम आग्रह करून ती फ्लोमध्ये बोलून जाते, हे घ्या ना आई सूप, घ्या तुम्ही आई. आई म्हटल्यानंतर सगळ्यांनाच खूप आश्चर्य वाटतं. पार्थला आणि विक्रमही एकमेकांकडे बघून काव्याकडे पाहू लागतात. त्यावर परत विक्रम म्हणतो की चल पार्थ, आपण आपल्या कामाच्या मीटिंगबद्दल बोलूया. म्हणून ते दोघे रूममधून निघून जातात. तेवढ्यात काव्या परत म्हणते, हे घ्या काकू, घ्या सूप प्या असं काकू, म्हणून त्यांना सूप पाजत असते. तेवढ्यात नंदिनी म्हणते, मला आई म्हणालीस तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही.